झी 24 तास एक पाऊल पुढे। ॲक्सिस बँकेच्या एटीएम मधून हॅकर्सनी पैसे चोरल्याप्रकरणी आता तपासाला वेग आला। या प्रकरणाच्या मुळाशी परदेशी व्यक्ती असल्याचं समोर येत आहे। पोलिसांच्या तपासाची चक्र ग्रीस पर्यंत पोहोचली आहेत। कुलाबा इथल्या ॲक्सिस बँकेच्या एटीएम सेंटरमधून स्कीमर लावून ग्राहकांचा डेटा चोरला गेला। नंतर त्या आधारे ग्रीसमधल्या एटीएम मधून पैसे काढण्यात आले होते। 7 ते 29 एप्रिल दरम्यान हे स्कीमर उपकरण लावण्यात आलं। कुलाबा पोलिसांनी या संदर्भात 22 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज तपासलंय। या तपासानंतर या प्रकरणात परदेशी नागरिकांचा सहभाग असल्याचं उघड झालंय। 7 तारखेपासून 29 तारखेपर्यंतचे जे सीसीटीव्ही फुटेज बघितले आमच्या लोकांनी, तर त्यामध्ये त्या फुटेजमध्ये हा आढळून आला की 2 परकीय नागरिक जे आहे यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। 7 ते 29 एप्रिल दरम्यान ग्रीसहून भारतात आलेले आणि भारताहून ग्रीसला गेलेल्या लोकांचा डेटाही तपासला जातोय। त्याचबरोबर ग्रीसच्या ज्या शहरातून एटीएम मधले पैसे काढले गेले त्या बँकेलाही तपासासाठी पत्र लिहिलं जातंय। कुठे त्याने पैसे काढले, नेमके ग्रीसमध्ये कोणत्या शहरामध्ये काढले, हा सर्वोपरी प्रयत्न आमचा चालू आहे। यामध्ये जे काही जिथे पण पत्रव्यवहार करायचे आहे ते पत्रव्यवहार करीत आहे। या प्रकरणात एकूण 37 लोकांच्या कार्डाचं क्लोनिंग करून बँकेतून लाखो रुपये काढले गेले होते। आता लवकरच हॅकर्स पोलिसांच्या जाळ्यात असणार आहेत। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।